एका ट्रेडरने सकाळी फक्त 10 मिनिटात ₹5,000 कमावले, तर त्याच वेळी दुसऱ्या एका ट्रेडरने ₹5,000 गमावले. दोघांनीही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड केला. पण फॉरेक्स मार्केटमध्ये नेमकं पैसे कसे कमवले जातं, हे आज आपण सोप्या भाषेत आपल्या मायभूमी मराठी भाषेत शिकून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स मार्केट म्हणजे काय हे समजून घेतले आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, की फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कसे कमवले जातात? तर हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघा, समजा USD INR ची किंमत ₹85 आहे. तुम्हाला वाटते, की डॉलर मजबूत होणार आहे. मग तुम्ही काय करता? बाय करता. काही वेळानं किंमत 85 वरून 86 झाली. आता तुमचा अंदाज एकदम बरोबर ठेवला. तुम्ही बाय केलेली जी पोझिशन होती ती सेल केली आणि ₹1 प्रॉफिट तुम्ही बुक केला. ह्या ही जी गोष्ट आहे 85ला विकत घेऊन 86ला म्हणजे 85ला बाय करून 86ला विकणे, सेल करणे यालाच म्हणतात ट्रेडिंग. हेच ट्रेडिंग प्रॉफिट झालं. पण फॉरेक्समध्ये फक्त किंमत वाढलीच तर पैसे मिळतात असं पण नाही. जर तुम्हाला वाटत असेल की डॉलरची किंमत कमी होणार आहे आणि समजा तुम्ही जर आधीच सेल केला आणि नंतरनं बाय केला, तर यात देखील प्रॉफिट होऊ शकतं. याला शॉर्ट सेलिंग असं म्हणतात. तर याचं उदाहरण बघायला गेलं तर समजा तुम्ही ₹85ला USD INR ही गोष्ट सेल केली. त्याची किंमत एक समजा थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी 84 झाली. तर तुम्ही तो ट्रेड तिथे क्लोज केला. यावेळी सुद्धा तुम्ही ₹1 प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. म्हणजेच जे फॉरेक्स मार्केट आहे ते 2 पद्धतीनं त्या गोष्टीत फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे मिळवता येतात. पहिल्या गोष्टी बाय करून, दुसरी सेल करून. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. फॉरेक्स मार्केटमध्ये ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्याला पिप्स म्हणतात. छोट्या-छोट्या हालचाली ज्या असतात ना, त्यांना पिप्स म्हणतात. समजा USD किंवा आपण एक युरो आणि USDचं उदाहरण घेऊया. जर 1.1 वरून 1.1010 झाला, तर या ज्या हालचाली आहेत 0.0010च्या त्याला पिपची हालचाल म्हणतात. ट्रेडरचा प्रॉफिट आणि लॉस बहुतेक पिपच्या आधारे मोजला जातो. आता प्रश्न येतो, की लोक एवढ्या छोट्या हालचालीतून मोठे पैसे कसे कमवतात? तर याचं उत्तर सिंपल आहे, लिव्हरेज. आता तुम्ही म्हणाल लिव्हरेज म्हणजे काय? तर मी सांगतो तुम्हाला. समजा तुमच्याकडे फक्त ₹10,000 आहेत. पण जर ब्रोकरने तुम्हाला 1:100 लिव्हरेज देतो म्हटलं, म्हणजे जर तुम्ही ₹10,000च्या अमाऊंटवर तुम्ही 10 लाखाची पोझिशन बाय करू शकता आणि त्या छोट्या ज्या पिप्सच्या हालचाली आहेत त्यातून तुम्हाला मोठा प्रॉफिट होऊ शकतो. पण इथे सर्वात मोठा एक धोका आहे. कोणता? प्रॉफिट जसा मोठा होणार तसा लॉस देखील मोठा होणार. म्हणून प्रोफेशनल ट्रेडर हे नेहमी स्टॉप लॉस वापरतात. स्टॉप लॉस म्हणजे तुमच्या तोट्याची मर्यादा, म्हणजे तुमच्या अकाउंट रिकामं व्हायपासून थांबवायचं. स्टॉप लॉस शब्दातच समजून जातं. आता एक उदाहरण तुम्हाला देतो. समजा आता एक ट्रेड घेतला. जर मार्केट आपल्या विरुद्ध गेलं, आपण बाय पोझिशन घेतल्या आणि मार्केट जर रिव्हर्स चाललं, तर जर स्टॉप लॉस लावला तर ठराविक काळानंतर ना आपला ट्रेड आपोआप बंद होतो. यामुळे आपलं अकाउंट वाईपआउट होणं वाचतं. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट रिस्क मॅनेजमेंट, दुसरी पेशन्स आणि तिसरी डिसिप्लिन. बहुतेक वेळा नवीन ट्रेडर्स मार्केटमध्ये येतात, ते पटकन श्रीमंत व्हायच्या स्वप्नाने येतात. पण सत्य असे आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट म्हणजे ही काय पैसे मिळवणारी मशीन नाही आहे किंवा पैसे छापणारी मशीन नाही आहे. ही एक कला आहे. जितका तुम्ही अनुभव घेशील तितकीच कमाई चांगली येऊ शकते. तर मित्रांनो, फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी मार्ग हा खूप सोपा आहे. किंमत वाढेल असे वाटले तर बाय, किंवा किंमत कमी होईल असे वाटले तर सेल.
पण यासाठी योग्य स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन नसल्यास प्रॉफिटऐवजी लॉस पण होऊ शकेल. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये करन्सी पेअर म्हणजे काय, मेजर पेअर म्हणजे काय, मायनर पेअर म्हणजे काय, या गोष्टी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.